नमस्कार, चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत। आजचा व्हिडिओ हा नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी बनवण्यात आला आहे। महाराष्ट्र सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या योजनेमार्फत शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली आहे। या योजनेअंतर्गत 2 लाख रुपयांपर्यंत थकीत पीक कर्ज माफ करण्यात येणार आहे। परंतु नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांवर सरकारकडून एकंदरीत अन्याय झाला आहे। सरकारने नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना फक्त 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे। सरकारच्या या निर्णयामुळे नियमित कर्जफेड करणारा शेतकरी वर्ग नाराज झाला आहे। नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची ही मागणी आहे की आम्हालाही 2 लाखापर्यंतची कर्जमाफी मिळावी। ही मागणी नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनी लावून धरली आहे। सन 2017 मध्ये कर्जमाफी झाली, त्यावेळेस देखील नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यावर अन्याय झाला। सन 2019 मध्येही कर्जमाफी झाली, त्यावेळेस देखील नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्याला वगळण्यात आलं। 2026 मध्ये कर्जमाफीची घोषणा केली, यावेळेस देखील नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यावर अन्याय होत आहे। नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना फक्त प्रोत्साहनपर 50,000 रुपये अनुदान देण्यात येणार आहे। त्या कारणामुळे नियमित कर्ज भरणारा शेतकरी वर्ग नाराज झाला असून त्यांची देखील मागणी आहे की आम्हालाही 2 लाखापर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळावा। विधानसभा निवडणुकीच्या आधी भाषणामध्ये बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते की आमचं सरकार आलं की शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमाफी देऊन शेतकऱ्याचा सातबारा कोरा करूया। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरसकट कर्जमाफीची केलेली घोषणा पूर्ण करावी व नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफी द्यावी, अशी मागणी नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे। पाहुयात देवेंद्र फडणवीस यांचे विधानसभा निवडणुकीपूर्वीचे ते भाषण। हे सरकार खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आहे आणि म्हणून आपण निर्णय केलाय, आता आमचा हरिभाऊ निवडून आला, पुन्हा सरकार आलं की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत। शेतकऱ्यांचा सातबारा करूया कोरा 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 कोरा। विधानसभा निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले होते। परंतु या योजनेत नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना फक्त 50,000 रुपयेच अनुदान देण्यात येणार आहे। त्यामुळे नियमित कर्ज भरणारा शेतकरी वर्ग नाराज झाला आहे। त्यांना पण 2 लाखापर्यंत कर्जमाफी मिळावी अशी त्यांची मागणी आहे। मुख्यमंत्री त्यांची मागणी पूर्ण करतील अशी आशा आहे। अशाच साऱ्या बातम्या व माहिती पाहण्यासाठी आपला स्टार न्यूज हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।